शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई, 1,10,00,000चे हायवा चोरणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद. राजस्थान व हरियाणातून चौघांना बेड्या. शिरपूर शहरातून चोरीला गेलेले तब्बल 1 कोटी रुपयांचे 2 हायवा डंपर शोधण्यात शिरपूर शहर पोलिसांना मोठे यश आले आहे. शहरातून हायवा चोरीला गेल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत थेट राजस्थान आणि हरियाणा गाठले. या धडक कारवाईत पोलिसांनी एका आंतरराज्यीय हायवा चोर टोळीचा पर्दाफाश केला असून या प्रकरणी 4 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे. दिनांक 11 फेब्रुवारीच्या मध्यरात्री शिरपूर शहरातून 2 टाटा सिग्ना हायवा डंपर चोरीला गेले होते. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी तातडीने तपास पथके रवाना केली. या पथकाने शिरपूर ते राजस्थान मधील भिलवाडापर्यंतच्या महामार्गावरील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला. अखेर स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून हरियाणा आणि राजस्थान येथील 4 गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. आरोपींकडून चोरीचे दोन्ही हायवा आणि गुन्ह्यासाठी वापरलेली कार असा एकूण 1,10,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाडसी कारवाई करण्यात आली आहे. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. प्रदीप लक्ष्मण चौधरी आणि अमन अश्विन कटारिया यांनी अशी फिर्याद दिली होती की शिरपूर शहर पोलीस स्टेशनमधून त्यांचे 2 डंपर चोरीला गेलेले आहेत. या अनुषंगाने सिनियर पीआय किशोर परदेशी आणि त्याच्याबरोबर पोलीस हवालदार रवींद्र आखडमठ, पोलीस हवालदार गोविंद कोळी आणि विनोद आखडमठ आणि टीम यांनी सगळ्यांनी अतिशय चांगलं काम करून सीसीटीव्हीच्या माध्यमातून आणि इतर तांत्रिक तपास करून राजस्थानमधून पूर पोलीस स्टेशन यांची मदत घेऊन आपण 4 लोकांना याच्यामध्ये अटक केलेली आहे. त्याची नाव आहे इरफान उस्मान मेव, राहणार हरियाणा, नियामत दिनू मेव हा देखील राहणार हरियाणा, कालू गफूर खान मेव हल्ली मुक्काम भिलवाडा आणि महावीर प्रसाद भवनलालजी शर्मा भिलवाडा राजस्थान. या चौघांना आपण याच्यामधून अटक केलेली आहे. चोरीला गेलेले दोन्ही डंपर आपण ऑलमोस्ट 600 किलोमीटरवरनं आपण हस्तगत करून इथे आणलेले आहे आणि त्यांनी वापरलेली मारुती सुझुकी कंपनीची पांढऱ्या रंगाची कार देखील याच्यामध्ये आपण जप्त केलेली आहे. असा जवळजवळ 1,10,00,000चा मुद्देमाल आपण यामध्ये जप्त केलेला आहे आणि आता तपास पुढे चालू आहे.